लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वडोद बाजार पोलिसांनी चोरटी वाळू वाहतूक करणारे पकडले ट्रॅक्टर। एकूण 8,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। वाळू माफियांचे धाबे दणाणले। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीणच्या फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलिसांनी रात्री चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की वडोद बाजार पोलिसांनी दिनांक 14 जानेवारी रात्री 4 वाजण्याच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा शिवारातील पूर्णा नदीपात्रात अंधारात एक लाल रंगाचे ट्रॅक्टर चालक हा आर्थिक फायद्यासाठी नदीपात्रात अंधारात ट्रॅक्टरवर ट्रॉली उभी करून पावडे व टोपल्याच्या साहाय्याने वाळूची चोरी करताना दिसला। पोलिसांची चाहूल लागताच तो पळून गेला। मात्र एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर, लाल रंगाची ट्रॉली, 2 प्लास्टिकचे टोपले व 2 पावडे असा मुद्देमाल सोडून पळून गेला, अशी फिर्याद वडोद बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दाभाडे यांनी अनोळखी ट्रॅक्टर चालक याच्यावर वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असता गुन्हा रजिस्टर नंबर 6/2025 कलम 303(2) 62 भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वडोद बाजार पोलीस ठाण्यातून अशी माहिती देण्यात आली आहे की पूर्णा नदीपात्रात 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह मिळून आला। एका ट्रॅक्टरमध्ये 1 ब्रास वाळू, टोपले, पावडे असा एकूण 8,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 2 अज्ञात ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय इंगले यांनी दिली आहे। सदरील कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस उपनिरीक्षक SR गवई, पोलीस MY पटेल, पोलीस दाभाडे, पोलीस बोरसे यांनी केली। पुढील तपास वडोद बाजार पोलीस करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।